यानंतर बातमी आहे अवकाळीच्या तडाख्याची। आभाळ दाटलं, वाऱ्यांनी जोर धरला आणि काही क्षणातच निसर्गानं कहर केला। नांदेड जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। हाताशी आलेली पिकं अक्षरशः मातीमोल झाली। आभाळ दाटलं, वाऱ्यांनी जोर धरला आणि काही क्षणातच निसर्गाने कहर केला। नांदेड जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। हाताशी आलेली पिकं अक्षरशः मातीमोल झाली आहेत। हवामान खात्याचा इशारा खरा ठरला आणि निसर्गानं पुन्हा एकदा तडाखा दिलाय। नांदेड जिल्ह्यात काल रात्री जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। अर्धापूर, भोकर, हिमायतनगर, माहूर, नायगाव आणि मुखेड तालुक्यात पावसानं थैमान घातलं। या ज्वारी आणि मका पिकं पूर्णपणे आडवी झाली आहेत। शेतात कापून ठेवलेला गहू भिजून गेला। हळद आणि केळीच्या पिकांचंही मोठं नुकसान झालं। नांदुसा, कामठा आणि मालेगाव परिसरातली परिस्थिती अधिक गंभीर आहे। इथे सुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं। काल रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नांदेड जिल्ह्यातीलही बहुतांश तालुक्यांमध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे। विशेषतः उभी असलेली ज्वारी आणि मका वादळी वाऱ्यामुळे आडवी झालेली आहे। सोबतच काढून ठेवलेला गहू आणि इतर पिकांचं नुकसान झालेलं आहे। फळबागांनाही या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलेला आहे। अगोदरच शेतीचा खर्च वाढलाय, मालाला योग्य भाव मिळत नाही, त्यातच 8 दिवसात 2दा अवकाळी पाऊस, त्यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडले आहेत। हाताच्या पुडासारखी जपलेली पिकं डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाली आहेत। रात्री 11 वाजता वारं सुटलंय। मक्का पुरं पडून गेले। दोन एकर मक्का पडून गेले। 2 लाख रुपयाचं पीक सगळं आलं, हे पडून सगळं खराब झालंय। एक एकर गव्हाचं बॅग सगळं खराब झालंय। हवामान विभागाने 3 एप्रिल पर्यंत येलो अलर्ट दिलाय। वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कायम आहे, म्हणून उरलेली पिकं सुद्धा धोक्यात आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे। माझ्याकडे 2 एकर टाळके आहे सर। अच्छा, पूर्ण असा नासधूस झालाय, बघा सर समोर मी काय आलो। बरं, आता काय मागणी आहे सरकारकडे? सरकारला मागणी का तेच मदत करावं, सरकारला शेतकऱ्याच्या पाठीशी मागं राहावं, हीच आमची शेतकऱ्याची विनंती आहे सर। सरकारने तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे। नांदेड जिल्ह्यातही काल झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने बहुतांश पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळं बळीराजाला पुन्हा एकदा उभं टाकवण्यासाठी सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची गरज आहे। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदुसा।